तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 6 कळीचा ड्रेस शिलाई करणार आहे. एकदम साधी सोपी पद्धत आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तर ही माझी जुनी साडी आहे ब्रॉकेटची. तर पूर्वी फॅशन होती ब्रॉकेटच्या साड्यांची, आता कोण जास्त घालत नाही, त्यामुळे म्हटलं ह्याचा ड्रेस शिलाई करावा. तर आतला जो प्लेन भाग असतो नेसता पदराचा, तो पण मी सेपरेट कट करून ठेवलेला आहे. तर आता ह्या साडीपासून मी एक लॉंग कुर्ती शिवते 6 कळीची. एकदम मस्त फिटिंगला बसते. तुम्ही फोटो तर पहिला पाहिलाच. तर आता इथं मी 47 उंची घेते. जर तुम्हाला उंची 47 पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं 2 ॲड करा. तर आता ही साडी आहे म्हणून आपल्याला करेक्ट उंची मोजून घ्यावी लागेल आणि नंतर आपण हा कपडा कट करून त्याची घडी कशी घालायची ते मी दाखवते. तर आता 47, आता मी 49 उंचीचा कपडा कट करून घेते. प्रॉपर उंची 47 आहे, त्याच्यामध्ये 2 ॲड करायचं आहे. ही डबल फोल्ड करून ठेवलेली साडी होती आणि तशीच मी त्याची उंची घेऊन कट करून घेतलेली आहे. तर याची घडी आपण दोन्ही पद्धतीने घालू शकतो. पूर्वी मी जशी घातली होती तशीही, आणि आत म्हणजे एकात एक आपण कपडा ठेवून सुद्धा घडी घालू शकतो. आता इथं मी काय केलेलं आहे, जो कपडा आपला पूर्ण आहे त्याची एक घडी घालून घेतली. इथं तुम्ही बघू शकताय. आणि नंतर असं हे मधून मी फोल्ड केलेलं आहे. तर त्याच्या जे घड्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या, हात फिरून घ्यायचा याच्यावरून. तर आपली उंची करेक्ट 47 आहे. त्याच्यामध्ये 2 एक्स्ट्राचं घेतलेलं आहे कारण मला रेडी 47 उंची पाहिजे. तर इथं शोल्डर किती आहे बघायची. शोल्डर आहे इथं 14 इंच, तर त्याचा हाफ 7 येतो. 7चा हाफ आपण इथं 3.5 घ्यायचा आहे. अर्धा इंच कडी शिलाई करण्यासाठीचं घ्यायचं आहे. तसं पाहिलं तर इथं मी 4 इंचाचा कपडा घेते, म्हणजे 4 इंचावरती मी इथं टिक मार्क करते. आणि तसंच आपण खाली टेप पकडत 17 इंचापर्यंत न्यायचा आणि 17 इंचावरती टिक मार्क करायची आहे. जर तुम्ही मोठ्या मुलींसाठी, मोठ्या स्त्रियांसाठी शिवत असाल तर 17 इंचावरती टिक मार्क करायची. लहान मुलींसाठी शिवत असाल तर इथं 15 इंचावरती टिक मार्क केली तरी चालते, म्हणजे 8वी 9वीच्या मुलींसाठी. आणि इथं बघा अशी स्ट्रेट लाईन मी ओढून घेते. एकदम साधी सोपी पद्धत आहे. साध्यातल्या साध्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आणि आता जो कपडा आहे त्याचा मध्य काढायचा, म्हणजे कितीही रुंदीचा कपडा तुमचा असू द्या, त्याचा मध्य किती येतो आहे त्याच्यावरती टिक मार्क करायची. आता इथं मी करेक्ट 11 इंचावरती टिक मार्क केले, म्हणजे 22 रुंदीचा कपडा आहे. आणि 11 इंच ज्या ठिकाणी आपण टिक मार्क केले तो पॉईंट आणि हा वरचा 17 इंचाचा पॉईंट, दोन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे. तर तुम्ही आता पाहिलं असेल, ह्याच पद्धतीने तुम्ही व्यवस्थित मापे टाकून आखून घ्या. अजिबात ड्रेस चुकणार नाही आणि व्यवस्थित बसेल तो. आता आपण हा जो पार्ट आहे तो कट करून घेऊया. आता इथं लक्ष देऊन बघा. इथं काय करायचं, आपण जो खालचा भाग आहे तो वरच्या साईडला करायचा आहे. तर आता पलीकडचा जो कपडा आहे तो आपण अलगदपणे उचलून सरळ जी बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची, म्हणजे इकडच्या साईडला ठेवायचे. हे बघा, सरळ बाजू आपण ज्या ठिकाणी आपण कपडा कट केलेला होता त्या ठिकाणी ठेवतो आहे आणि जी तिरकी बाजू आहे ती पलीकडल्या साईडला आहे. तर हे दोन्ही आपण जॉईन करून घ्यायचं आहे. याला तुम्ही टाचणी पिना लावल्यात, बॉल पिन लावली तरीही चालेल आणि नंतर मापे घेतली तरी चालेल. पण जर तुम्ही बिगनर्स असाल, पहिल्यांदाच असा हा ड्रेस शिलाई करत असाल तर काय करा, हे शिलाई करून घ्या, म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही. व्यवस्थितपणे तुम्ही मापे टाकू शकाल. त्यासाठी पहिल्यांदा ही शिलाई करा. तर मी आता हे शिलाई करून घेते आणि नंतर आपण असाच कपडा पसरून त्याच्यावरती पुढची मापे टाकून घेणार आहे. तर शिलाई केल्यानंतर हा भाग असा दिसतो. पूर्वी जशी घडी होती तशीच घडी घालून घ्यायची. आणि हे बघा, हे शिलाई केल्यानंतर कडक इस्त्री करून सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला. आणि असा हा कळीचा ड्रेस दिसायला एकदम मस्त दिसतो. जशी आपण पूर्वी घडी घातलेली होती तशीच घडी घालून घेतलेली आहे. आणि हे चारही भाग आपण शिलाई करून घेतलेले आहेत. तर शिलाई केल्यानंतर काय होतं की कपडा इकडे तिकडे जात नाही आणि नंतर आपल्याला तो ड्रेस शिलाई करताना काहीच त्रास होत नाही. त्यामुळे छोटे छोटे पार्ट पहिल्यांदा शिलाई करून घ्यायचे. तर आता आपला जो शोल्डर आहे त्याचा निम्मा भाग घ्यायचा. तर इथं 14 शोल्डर आहे, त्याचा निम्मा 7 येतो. तर 7वरती मी इथं टिक मार्क करते. जेवढा आपला शोल्डर असतो नेहमी तेवढाच आपला मुंडा घ्यायचा असतो. तर इथं मी 7 इंच शोल्डर घेते म्हटल्यावर मुंडासुद्धा 7 इंचच येतो आहे. तर 7 इंचावरती टिक मार्क करते. ज्यावेळेस आपण 7 इंचावरती टिक मार्क करतो त्यावेळेस
इकडून सुद्धा टेपने मोजून घ्यायचं. इथं बघा मी कसा टेप ठेवला आहे तसं, कारण काय होतं की कधी कधी कमी जास्त अंतर होऊ शकतं. तर इथं बघा 7 इंचापेक्षा थोडंसं जास्त अंतर होतं, म्हणून मी इथं अजून एकदा लाईन ओढून घेते. तर असं हे बारकाईने बघायचं, म्हणजे ड्रेस अजिबात चुकत नाही. छातीचा चौथा भाग इथं आपण घेणार आहोत. छाती 40 आहे, त्याचा चौथा 10 येतो, तर 10 वरती टिक मार्क करायचं. 2 आपण एक्स्ट्राचं शिलाई मार्जिनसाठी फिटिंगसाठी ठेवायचे. तर इथं मी 12 वरती टिक मार्क करून घेते. तर इथं छातीचा चौथा प्लस 2 इंच मी इथं केलेलं आहे. तर आत्तापर्यंत जशी माहिती सांगितली ती तुम्हाला समजली असेल. तर आता आपण कंबर मोजून घ्यायची. करेक्ट 15 वरती मी इथे कंबर मोजून घेते. ज्या ठिकाणी 15 इंच येतं त्या ठिकाणपासून आपण कंबर मोजून घ्यायची. कंबर 36 आहे, त्याचा चौथा 9 येतो, त्याच्यामध्ये 2 अजून आपण ॲड करायचं आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा 9 वरती टिक मार्क करायची आणि नंतर अजून 2 एक्स्ट्राचं घ्यायचं, म्हणजे 11 वरती मी ते टिक मार्क करून घेते. तुमची जशी मापे आहेत त्या पद्धतीने तुम्ही टाका. तुम्ही कुणासाठी ड्रेस शिलाई करत असाल तर अशाच पद्धतीने मापे टाकून घ्यायची आहेत. आणि आता 20 वरती मी इथं सीट घेर घेते. तर करेक्ट 20 इंचावरती आपण सीट घेर घ्यायचा. तर सीट घेर आपल्याला इथं 12 इंच घ्यायचं आहे. 40 आहे, त्याच्यामध्ये 2 ॲड करून 12 वरती आपण इथं सीट घेरसाठी टिक मार्क करून घ्यायची आहे. तर आता वरची सर्व मापे व्यवस्थितपणे झालेली आहेत. आता इथं गळा आपल्याला किती हवा आहे, जास्त पसरट पाहिजे असेल तर 3 इंच घ्या, जरा कमी पसरट पाहिजे असेल तर 2.5 इंच घेऊ शकता. बोट नेक पाहिजे असेल तर 4 इंच घेऊ शकता. तर इथं मी 3 इंच घेतलेला आहे. आणि गळ्याची खोली मी इथं 6 इंच घेते. पाठीमागचा आणि पुढचा गळा मी सेमच बनवते. तुम्हाला वेगवेगळा बनवायचा असेल तर पहिल्यांदा पुढचा भाग कट करा आणि नंतर पाठीमागचा कट करा, असं करू शकता तुम्ही. आता मी दोन्ही सेम बनवते, त्यामुळे दोन्ही एकत्रच मी कट करून घेते. गळा रुंदी इथं 3 ठेवलेली आहे. हे बघा, बऱ्याचदा फ्रेंड्स म्हणतात की आमच्या इथं काकेमध्ये असा ड्रेस फुगतो आणि ड्रेस व्यवस्थित बसत नाही, फुग आल्यासारखा होतो. तर तो होऊ नये असं वाटत असेल तर जो आपण मुंडा घेतलेला आहे 7 इंच, त्याच्या आतल्या साईडला अर्धा इंच आपण मोजून घ्यायचं आणि अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. हे बघा, ह्याच पद्धतीने, म्हणजे जो काकेमध्ये फुगा वगैरे येण्याचा प्रश्न आहे तो येणार नाही. आणि तिथूनच आपण 1.5 इंचावरती टिक मार्क करायची आणि असा हा मुंड्याचा शेप बनवून घ्यायचा आहे. आतल्या साईडचा शेप आपण शिलाई करताना आतल्या साईडने 1.25 इंचावरती शेप देऊन तो कट करून घेणार आहोत आणि पाठीमागचा 1.5 इंचावरती. तर असा हा शेप बनेल. आणि आता जे लाईन्स आपण सगळ्या ओढून ठेवल्यात त्या सगळ्या जोडून घ्यायच्या. म्हणजे फिटिंगसाठीचं पण आपण कसं केलेलं आहे तेही जोडून घ्यायचं, म्हणजे परफेक्ट नंतर शिलाई केल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. तर इथं बघा, गळा पसरट असेल तर पडतो, बऱ्याच वेळा पसरतो, फाकतो. त्यामुळे आपण इथं अर्धा इंच गळ्याच्या साईडने मोजून घ्यायचं आणि शोल्डरच्या साईडने असं हे टोकाला जोडायचे तिरकी लाईन. त्यामुळे गळा तुमचा म्हणजे असा फाकणार वगैरे नाही. आणि खाली असा टेप पकडून व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा. जेवढा कपड्याचा पन्ना आहे तो पूर्ण आपण ह्याच्यामध्ये वापर करून घेणार आहोत. असा कळीचा ड्रेस असेल तर कमी कपड्यामध्ये जास्त घेरवाला ड्रेस तयार होतो. खालून मी 3 इंच तिरक्या साईडने 3 इंच घेतले आणि असा हा शेप देऊन घेते. म्हणजे काय होतं की कोपरे खाली येऊ नये म्हणून आपण 3 इंच कोपऱ्यामध्ये मोजून घ्यायचं आणि असा हा शेप द्यायचा आहे. तर आता व्यवस्थित सगळं काही आखून घेतलं आहे. हे कटिंग करून घेते मी. तुम्हाला जर पुढचा पाठीमागचा गळा वेगवेगळा बनवायचा असेल तर ह्याच्यातला एक पीस काढून तुम्ही तसा शेप देऊ शकताय. आणि इथं मुंड्याचा जो भाग आहे तो शिलाई करताना मी थोडासा कट करून घेणार आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही नक्की. आता हे ओपन केल्यानंतर कसं दिसतंय तुम्हाला दाखवते. तर आपल्या चॅनलवरती एकदम सोप्या पद्धतीने सगळं काही कसं शिलाई करायचं ते दाखवत असते मी. साड्यांचे वेगवेगळे प्रकारसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणि ड्रेसचे पण बरेचसे प्रकार शेअर केलेले आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा. तर इथं मी बाईसाठी ना एवढा कपडा घेतलेला आहे, 4 घड्या घालून घेतलेत आणि जी खुली बाजू आहे त्या साईडने मी 3 इंच हाईट कॅप टाकून घेते आणि याची रुंदी मी 10 इंच घेतली आहे. म्हणजे छातीचा चौथा किती येतो तेवढा आपण कपडा घ्यायचा आहे बाईसाठी. आणि अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि इथं आपण 1.5 इंचावरती एक टिक मार्क करायची आहे आणि करेक्ट मध्यभागी या तिरकी लाईन अशी मोजून घ्यायची आणि करेक्ट मध्यभागी एक टिक मार्क करायची आणि वरती इकडच्या साईडला 1 इंचावरती एक टिक मार्क करायची.
एकदम साधी सोपी पद्धत आहे बाही कटिंग आणि स्टिचिंग करण्याची. तर बऱ्याच वेगवेगळ्या बाही कशा कट करायच्या त्याचेही व्हिडिओ मी पहिले अपलोड केलेले आहेत आणि सिंपल असा हा शेप देऊन घ्यायचा आहे आणि खाली तुम्हाला किती बाहीची उंची पाहिजे त्यानुसार तुम्ही तुमची बाही कट करा आणि जी फिटिंग आहे ते असे आखून खाली मी 7 इंचावरती फिटिंगचं माप टाकलेलं आहे आणि असं हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. तर आपली बाही कटिंग करून तयार आहे आणि आतल्या साईडने पुढचा जो भाग आहे तो आतल्या साईडने थोडासा अर्धा इंच आपण कट करून घेणार आहोत शिलाई करताना. आता इथं पाहू शकताय जो गळा आहे तो कसा शिलाई करायचा ते बघा. जो गळ्याचा कट केलेला पार्ट आहे तो आपण घ्यायचा आणि 2-2 इंचावरती अशी टिक मार्क करायची आहे, कारण ह्या ड्रेसला शिलाई करताना आपल्याकडे अस्तर वगैरे नाही आणि जर तुम्हाला याच्यामध्ये कॅनव्हास पेपर वापरायचा असेल तर वापरू शकता. पण मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने गळा बनवते, मला असाच गळा बनवायला आवडतो, तर असाच मी नेहमी बनवण्याचा प्रयत्न करत असते. आत्ता हा जो कट केलेला भाग आहे तो या गळ्यावरती ठेवायचा उलटा आणि 2 वेळा टिपा मारून घ्यायच्या. टिप मारून घेतल्यानंतर आतला जो कपडा आहे तो कात्रीने थोडा थोडा कट करून घ्यायचा आणि नंतर तो कपडा उलटा करायचा, म्हणजे बरोबर गोल शेप बनतो. तर गळा कसा शिलाई करायचा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे, त्यामुळे आता फक्त मी सांगते तुम्हाला. तुम्हाला जर हे समजलं नसेल तर तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजून जाईल. तर ह्या व्हिडिओमध्ये ड्रेस कटिंग आणि शिलाई दोन्ही मी दाखवते आणि सांगणारसुद्धा आहे. तर शिलाईचे भरपूर व्हिडिओज पहिले टाकलेले आहेत, त्यामुळे आता फक्त सांगणारच आहे या व्हिडिओमध्ये. हे बघा मी हे व्यवस्थित शिलाई करून घेतलेलं आहे. तर साईडने पण मी एक दाब टीप दिलेली आहे, म्हणजे हा गळा व्यवस्थित बसावा म्हणून. तर दोन्ही गळे मी शिलाई करून घेतले आहेत. आता आपण शोल्डरचा जो भाग आहे तो जॉईंट करून घ्यायचा. शोल्डर जॉईंट करून घेतली की आपण लगेच याच्यावरती बाही अटॅच करणार आहोत. तर साधी सोपी पद्धत आहे बाही शिलाई करण्याची. करेक्ट मध्यभाग बाहीचा घ्यायचा आणि हा शोल्डरचा पण मध्यभाग घ्यायचा आणि तिथूनच बाही शिलाई करायला सुरुवात करायची असते नेहमी. तशीच मी बाहीसुद्धा शिलाई करून घेते. तर आता इथं बघू शकता दोन्ही पार्ट मी शिलाई करून घेतलेत, बाही शिलाई करून घेतली आणि फायनल लुक याचा असा येतो आहे. आता जस्ट फिटिंग करून घ्यायची, एकदम सोपी पद्धत आहे आणि हा ड्रेस शिलाई करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, लगेचच शिलाई करून तयार होतो. खालच्या साईडनी आपण असा हा कपडा दुमडून टिप मारून घेणार आहोत. तर इथं बघा जेवढी आपली फिटिंग आहे करेक्ट त्या पद्धतीने मापे टाकायची आणि तसंच मी इथं माप टाकलेलं आहे आणि फिटिंगसाठी मी लाईन ओढून घेतली. ह्याच लाईनवरून शिलाई करून घ्यायची, परफेक्ट आपला ड्रेस तयार होईल. एक्स्ट्राचा जो कपडा जादा असेल तर तो कट करून टाकायचा आणि याच्यामध्ये मी अस्तर वगैरे काहीच लावलेलं नाही. तुम्हाला अस्तर लावायचं असेल तरी तुम्ही याच्यामध्ये अस्तर अटॅच करू शकता. तर हे बघा असा हा आपला परफेक्ट 6 कळीचा प्रॉपर पद्धतीने शिलाई केलेला ड्रेस तयार आहे. तुम्हाला जर ही पद्धत आवडली तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. इथून पुढे सुद्धा तुम्हाला वेगवेगळे ड्रेसचे व्हिडिओज, साडीचे व्हिडिओज बघायला भेटतील आपल्या चॅनलवरती. तर हा ड्रेस मी तुम्हाला घालूनसुद्धा दाखवते की याची फिटिंग वगैरे कशी आहे. हा ड्रेस घातल्यानंतर काकेत वगैरे फुगा येतो आहे का ते सुद्धा तुम्ही बघा. अजिबात फुगा वगैरे येत नाही, व्यवस्थित हा ड्रेस बसतो आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने शिलाई करा, कटिंग करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.